सर सगळ्यात पहिला आपला इंट्रो द्या. माझं नाव राहुल प्रमोद हिवरे. हिवरे कॅटरर्स मंडप डेकोरेशन अँड बिछायत केंद्र या नावाने माझा बिझनेस आहे. सोबतच द राहुल इव्हेंट्स या नावाने माझे इव्हेंट्सचे काम असतात. सर आपण बघतोय की आता जसं इथे जो आपला इन्सिडेंट झालेला हा साधारणतः कोणत्या तारखेला इथे आपण झालेला? हा आता या रविवारी 24 तारखेला झालेला आहे. रविवारी दुपारी 2च्या सुमारास झालेला आहे. हा जसा इन्सिडेंट झालेला तेव्हा आपण अग्निशामक दलाला इन्फॉर्म केलेलं किती वाजता केलेलं, म्हणजे हा इन्सिडेंट तुमच्या केव्हा लक्षात आला साधारणतः? बघा, मुळात मुलगावरती आम्ही बाजबल्लीचा ताडपत्रीचा मंडप बांधत होतो. त्या काळामध्ये मुलगा वरती उभा होता. त्याला एकदम असा धुवा दिसला. धुवा दिसल्यामुळे आम्ही प्रायमरी उपाययोजना करण्यासाठी आम्ही पाईप आणण्याचा प्रयत्न वगैरे केला. आमच्याकडे पाईप वगैरे होता, पण त्यामुळे ती सोय आमच्यानी झालेली नाही. तेवढ्यात आम्ही ते करत असताना सुद्धा फोन लावला फायरवाल्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचा एरिया कोणता. मी बेसा सांगितलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही बेसावाल्यांना कॉल करा किंवा मी तुम्हाला नंबर देते. एक स्त्री त्यावर बोलत होती त्या कॉलवर. मला कळलं नाही. मी म्हटलं तुम्ही करा. मी कट केला आणि मग मी इकडे जे नगरसेवक आहे भजने साहेब त्यांना मी फोन केला. ते म्हणाले मी गाडी सांगितलेलं आहे. त्यांच्यापर्यंत ती गोष्ट गेलेली होती. मग त्यानंतर ती गाडी आली आणि जी अग्निशमनची गाडी आहे ती हार्डली इथे 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. ती येण्यास तर विलंब झाला आणि सोबतच ती जेव्हा आली तर मला वाटलं की त्या काळामध्ये हे सगळं वाचून जाईल, एवढं जळणार नाही, पण तसं काही ते घडलेलं नाही. आपण बघतो की नेहमीच आणि इतक्या जवळ अग्निशामक दल असल्यामुळे आपण अपेक्षा ही करू शकत होतो की याच्यावर प्रायमरी लेवलवरच ही नियंत्रणात आणण्यात यश आलं असतं. बरोबर. तर जेव्हा अग्निशामक दल इथे आला तर साधारणतः त्यांची टीम परिपूर्ण होती. त्यांच्या जे वॉटर कॅन होत्या, नंतर ते आग विझवण्यासाठी ज्यांचे फोर्स पाहिजे होता, पाण्याचा फोर्स, तर उत्तम प्रमाणात आलेला. त्यांचा तो प्रयत्न जो केला तो निष्फळ ठरलेला आहे. ते मुलं पण मला वाटतं जे काम करणारे होते ते अनुभवहीन आणि सोबत ज्या पद्धतीने जी यंत्रणा पाहिजे होती ती यंत्रणा पुरेपूर नव्हती. मला तर असं वाटते तो जो पाईप 1 इंचचा पाईप त्यांनी वापरलेला आहे या सगळ्या गोष्टीसाठी नियंत्रण करण्यासाठी तो पुरेसा नव्हता. ग्रामपंचायतने मला वाटते की ते फक्त पाण्याची टंकी अशी पाठवली असं मला वाटत होतं. नाही, नक्कीच आम्ही जसं बघतो, आम्ही प्रायमरी व्हिडिओज पण बघितलेले आणि जेव्हा म्हणजे सपोज की एक आग लागायला जेव्हा जस्ट सुरुवात झालेली तो व्हिडिओ बघितला आणि अग्निशामक दल इथे असताना आग विझवण्याचा जे प्रयत्न करत होते त्यावेळेसही आग जी आहे मागच्या साईडपर्यंत पोहोचून गेलेली, जवळपास स्टार्ट टू एंड पॉईंट आगीने पकडलेला. तरी म्हणजे अग्निशामक दलांचं त्याच्यामध्ये नियंत्रण असं आम्हाला पाहायला भेटलं नाही. तरी मग त्याच्यानंतर किती गाड्या? अग्निशमन दलाची जी प्रायमरी गाडी होती जी फर्स्ट टाइम आली ती होती नगरपंचायत, बेसा पिपळा नगरपंचायतची गाडी होती. ती गाडी समजा त्या व्यतिरिक्त जशी बाकीच्या नागपूर महानगरपालिकेच्या ज्या गाड्या आल्या ती जर गाडी अगोदर असती, म्हणजे ती सेम लेवलची गाडी जर आपल्या नगरपंचायतकडे असती आणि ती जर गाडी मला भेटली असती इथे तर एवढी आग लागलीच नसती आणि एवढ्यापर्यंत भडका उडला नसता आणि माझं एवढं जे नुकसान आहे, कारण तुम्ही बघू शकता इथे जागेवर की काहीच उरलेलं नाही आहे. नक्कीच एकीकडे आपण बघतो की महानगरपालिका असो स्टार्टअप्सला इतकं समोर नेण्यासाठी सहयोग करत आहे असं ऑन पेपर तरी ते म्हणतं की आम्ही स्टार्टअपला खूप प्रमोट करतो, इन्क्युबेशन देतो, पण ॲक्च्युअल जे स्टार्टअप्स आहेत, जे रनिंग आहे, जे बिझनेस चालू आहे, एका छोट्याशा कारणावरनं जर आग लागली तरी त्यांना हा धोका आता कुठेतरी निर्माण झाला आहे की अग्निशामक दलाला आम्ही कॉल करू तर ते कितपत आम्हाला हेल्प करू शकतील याच्यावर संदेह नक्कीच निर्माण झालेला आहे. नक्कीच आहे. कारण तुम्हाला सांगतो हे तर आता माझ्यावर घडलं, मला तर असं वाटतं इथे जर कुठे घडलं, कारण हे लोक यांनी म्हटलं असं की इथचे जे प्रशासक होते, प्रशासक म्हणजे काय नाव त्यांचं, त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तर ते बोलले की आम्हाला ही गाडी म्हणजे बावनकुळे साहेबांनी दिलेली आहे. त्यानंतर
आमचा MOU साईन झालेला आहे नगरपंचायत महानगरपालिकेसोबत. आता MOU झाला हे आम्हाला तर माहीत नाही. मुळात मी जर फोन केलेला आहे तर त्यांनी तो फोन स्वतः फॉरवर्ड करायला पाहिजे होता. साधारणतः आपण जे बघतोय की इथे टोटल आपण अशी कोणती एखादी लिस्ट प्रिपेअर केली असेल की ज्याच्यात आपल्याला एक अंदाजा येऊ शकेल. पूर्णतः आपण बघतोय की खूप जास्त नुकसान झालेलं आहे, तरी आपण एक अशी एखादी लिस्ट केली असणार की ज्याच्यात आपल्याला माहिती पडू शकेल की टोटल आपल्याला किती साधारणतः नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने सांगितलं की तुमचा पंचनामा करणार आहे. ते आले, फोटो काढून गेले. त्यानंतर त्यांनी मला पंचनामाची ही हे पण दिलेलं आहे. ठीक आहे. सोबत मी त्यांना ही पूर्ण माझ्या सामानाची इन्व्हेंटरी होती जे त्यांना दिलेली आहे की एवढं सामान माझ्याकडे होतं, अंदाजन रक्कम. कारण एवढ्या वर्षापासून माझा बिझनेस आहे 2012 पासून, आणि माझी इव्हेंट्सची काम सुरू राहतं, त्यामुळे वरच्यावरती माल घेत राहावं लागते. तर आजच्या काळामध्ये नाही जरी म्हटलं तरी 4.5 करोडच्या आसपास गेलेली आहे. त्यामध्ये शेडही आलेलं आहे, इतर गोष्टी आलेल्या आहे. आणि आता जसं आम्ही साफसूफ काढू तर त्याच्यामध्ये काही सामान कळेल आम्हाला की बा हे सामान मिस झालेलं आहे लिस्टमध्ये. असं भरपूरसं असं सामान आहे जे मे बी याच्यामध्ये लिहिलं गेलं नसेल, असं आता सध्या एकंदरीत आहे. नाही, बिलकुल एक एस्टॅब्लिश बिझनेस किंवा आपण एक स्टार्टअप स्टार्ट करतो किंवा तो रुलिंगवर येतो आणि रुलिंगवर आल्याबरोबरच असा एखादा इन्सिडेंट होतो. हे कितपत त्रासदायक असतं आम्ही समजू शकतो. तर एवढं आपलं जे नुकसान झालं आहे साधारणतः 4.5 करोडच्या जवळपास, तर प्रशासनाचे असे कोणते व्यक्तींनी भेट दिली किंवा सहाय्य करण्यासाठी समोर आले? कारण की आपण बघतो की स्टार्टअपसाठी इनिशियली ते खूप हेल्प करतात. तर इथे आपल्याला कोणी व्हिजिट केलेलं प्रशासनापैकी? बघा का, मुळात तर पहिले स्टार्टिंगला आमच्याकडे ते इथचे जे विद्यमान नगरसेवक आहे हितेश भजने साहेब, ते आले. ते पूर्ण वेळ इथे होते. त्यांच्यासोबतच ते इथचे सभापती, मे बी सभापती आहे मुकेशजी काळे, ते पण होते. त्यानंतर विचारणा करण्यासाठी आम्ही भरतजी नंदनवार यांना फोन केला. त्यानंतर ते आले, म्हणजे मी स्वतः फोन केला आणि त्यांना विचारणा की बा गाडी का बरं अशी, तर त्यांचं एक उडत उत्तर होते सगळे. आफ्टर दॅट मला असं कोणीच, एवढे इथे नगरसेवक आहे किंवा त्यांच्यासोबतचे कोणते पदाधिकारी आहे, असं कोणीच येऊन भेटलेलं नाही. आणि मदतीसाठी कोणी समोर आलेलं की हा, पाठीचा एक आपण म्हणतो की चला ठीक आहे कोणी हे नाही, पण असा एक व्यक्ती नेहमी राहतो की जो आपल्या पाठीशी उभा राहतो, बरोबर, प्रशासक म्हणून. तर असं कोणी आपल्याला भेटलं? धनराजी बडोले साहेब आहे, जे इथचे जे नगराध्यक्ष आहे, त्यांचे मिस्टर आहेत. ते बाहेरगावी होते असं त्यांनी सांगितलं. आले ते, आणि त्यांनी मुळात म्हणजे एक आधार दिला. आधार अशा पद्धतीने की हे आमचे नगरसेवक आणि हे दोघेही गेले त्या मुलाला बघायला, जो मुलगा वरतून पडलेला होता, कुदला होता तो, त्याला बघायला गेले मेडिकलला त्याला भरती करून दिलं, त्याची सोय करून दिली. त्यानंतरच ते वापस इथे आले, म्हणजे रात्री 11 वाजता वापस आले सगळं करून. तर मला हा यांनी जो एवढा वेळचा आधार दिला, या गोष्टीला हे मला खूप छान वाटलं. नक्कीच. आणि आपण बघितलं आहे की अजूनही पुष्कळशा गोष्टी ज्या आहे आपल्याला आता दिसतं, नंतरही कळून राहिलं की अच्छा ह्या पण गोष्टी होत्या. बरोबर. असे साधारणतः तुम्ही जर एक अंदाज लावला तर, कारण की नाही म्हटलं तरी याला साफसफाईला तुम्हाला एक साधारणतः एक अमाऊंट ही लागणारच. बरोबर. आणि याच्यावरनं मला नाही वाटत की 1% जरी आता तुम्हाला याच्यावरनं काही भेटू शकतं, कारण की आपण 100% इथे सगळं जळालेलं एक बघतोय आम्ही. जसं आता ग्राउंड रिपोर्टिंग केलं, फोटोज वगैरे काढले इथले, तर बघितलं की 99% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. तर साधारणतः तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे की ह्याला साफ करायला किंवा हे करायला किती असं भांडवल लागू शकतो आणि किती वेळ तुमचा याच्यात जाईल? आता भांडवल मुळात म्हणजे आता या शेडलाच मला 25 लाख रुपये लागले होते तेव्हा बांधायला. बरोबर. मुळात तुम्ही पाहता की शेड नाहीच आहे आता, म्हणजे फक्त टीना, पूर्ण काहीच उरलेलं नाही. आता हे सुरुवात कशी होईल, काय होईल, हा वेगळा विषय आता. आणि मला म्हणजे विचार येतोय, कारण समोर जाऊन सीझन आहे. बरोबर. आता हा अधिक मास असल्यामुळे कामं कमी आहे, आणि आता माझं कसं काही ना काही सुरू राहायचं या गोदाममध्ये, कसं काही ना काही सुरू राहायचं, कारण माझं मेन ऑफिस समोर आहे, पण इथे गोदाममध्ये सुरू राहायचं. आता ते काहीच नाही आहे.
आता कळत नाही आता किती लागेल काय लागेल, आता असं आम्ही म्हणजे विचार केलेला नाही आता, कारण फक्त याच्यामध्ये सुरू आहे की कोण प्रशासनाकडून काही मदत भेटू शकते की नाही भेटू शकत, आम्ही याच्यावर आता एक लक्ष केंद्रित करू नये. नक्कीच आपण आशा हीच करू शकतो की एकीकडे जर प्रशासन स्टार्टअप्स नवीन बिझनेसला प्रमोट करताय, तर असे जे बिझनेसमॅन आहेत ज्यांनी एक कुठेतरी बिझनेस आपला एक रुळावर आणलेला असताना असा इन्सिडेंट होणं, तर अपेक्षा ही आहे की त्यांनी समोर येऊन मदत करावी आणि जेही नुकसान झालं आहे तुमच्या मागे नक्कीच उभे राहील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडनं करू शकतो. ही अपेक्षा कितपत पूर्ण होईल हे अजूनही क्वेश्चनेबल आहे, कारण की प्रायमरी जेव्हा हे सगळं नष्ट होण्याची वेळेस वाचवू शकल्या असलेल्या गोष्टी न वाचवता आल्या, त्यामुळे प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहे. आपला काही मेसेज किंवा प्रशासनाला आपल्याकडनं की आता इन्सिडेंट हा तर तुमच्या सोबत झालेला, तुम्ही बघितलाय की अशाच परिस्थितीतनं पुष्कळशे बिझनेसमॅन आहेत, ते पण समोर जातात. तुम्ही आता हे फेस करता, येणारा सीझन हा बिझनेसचा सीझन आहे तुमच्या, तर तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं आहे? कसं आहे, मला तर मुळात हा अनुभव आलेला आहे की हे निवडून आले की हे कोणाचंच नाही, ज्या अर्थी मलाच भेट देऊ शकले नाही तर इतर लोकांना विश्वास ठेवण्याची गरज नाही यांच्यावर, असं मला वाटते. जो तुमच्यासाठी काम करत असेल त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा, आणि जेवढी इथे बेसा पिपळा नगरपंचायतची व्यापारी असोसिएशन आहे, मी यांना आव्हान करतो की तुम्ही स्वतःच्या शॉपमध्ये, स्वतःच्या गोडाऊनमध्ये कुठेही एक फायरचं स्वतः एक प्रिकॉशन बाळगा. फायर अलार्म किंवा फायरची जी काही सुविधा आहे ते तुम्ही लावा, कारण प्रशासन इथे काहीच करू शकत नाही. आज इथे 28 मजलीची बिल्डिंग आहे, तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवा की 28व्या मजल्यावर माणसाला तुम्ही वाचवू शकता म्हणून. माझं आव्हान आहे या प्रशासनाला. नक्कीच आपण जसं आता बघतोय की इथे चला ठीक आहे, जीवहानी नाही झाली आहे, पण जेवढी हानी झाली आहे त्याच्या मागे किती जीवहानी आहे हे कोणाच्या अजून लक्षात नाही आलेलं आहे. कदाचित येणारा वेळ तुमच्यासाठी अजून चॅलेंजेबल राहणार आहे, नक्कीच चॅलेंजेबल राहणार आहे, कारण की हे विश्व निर्माण करत असताना शून्यातून परत ती जर्नी स्टार्ट होणार आहे तुमची. आपण फक्त अपेक्षा करू शकतो प्रशासनाकडनं. नक्कीच आपण आशा अजून हीच करतो आहे की प्रशासक कुठेतरी एक धाव घेऊन तुमच्याजवळ येईल आणि जी परिस्थिती निर्माण झाली आहे नक्कीच तुमच्या पाठीशी प्रशासक उभे राहील ही अपेक्षा आहे. अजून तुम्हाला काय असं वाटतं की कोणी मदत करायला यायला हवं होतं, पण एक्सपेक्टेड होतं, पण हे आम्हाला दिसलं नाही? तेच सांगितलं आहे की मी आता माझ्या जवळचेच होते भरपूर लोक, त्यानंतर हे इथचे जे नगरसेवक आहे यांची माझ्याशी ओळखी आहे. असंही नाही, मला आश्चर्य वाटते की एवढं मोठं उधम, एवढी मोठी आग इथे लागली, सर्वांना माहिती आहे, मला इतर ठिकाणचे फोन येत आहे, तरी हे लोक मला येऊन भेटू शकलेले नाही. सांत्वनापर यायला पाहिजे होतं, त्यांनी भेटायला पाहिजे होतं, मला आधार द्यायला पाहिजे होतं. असं का, मला हा सवाल त्यांना विचारायचा आहे. मला विचार येतो आहे की माझेच नाही होऊ शकले आता एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये, तर सामान्य जनताचे तरी काय होतील हे लोक. नाही, नक्कीच आपण बघतो की एक बिझनेसमॅनचे जे आयुष्य राहतं ते नक्कीच संघर्षपूर्ण राहतं, आणि असं म्हणतात ना, जो व्यक्ती निर्माण करतो त्याला परत ती गोष्ट शून्य झाल्यानंतर निर्माण करायला हे त्याला नक्कीच जो रोडमॅप माहीत असतो. आमच्याकडनं नॅशनल वेब मीडियाच्या पूर्ण टीमकडनं तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही ज्या पद्धतीने आपला बिझनेस रन करत होते पहिले, आणि आलेली जी परिस्थिती आहे नक्कीच त्याच्यातनं परत एकदा तुम्ही त्याच तातडीने म्हणा किंवा जिद्दीने या परिस्थितीला नक्कीच पलटवून राहाल. आणि अपेक्षा प्रशासकांकडनं आम्ही परत एकदा याच्यासाठी करतो की कारण की कसं आहे, ही परिस्थिती परत कोणावरही येऊ शकते. बरोबर. तर त्यांनीही या परिस्थितीतून कुठे ना कुठे एक धडा घ्यायला हवा, आणि आपल्या नागरिकांना जे लोक ना त्यांच्याकडनं अपेक्षा राहतात तर त्या अपेक्षा त्या परिपूर्ण करू शकले पाहिजे. तर ही सद्बुद्धी त्यांना नक्की येऊ.
ही अजून एक अपेक्षा आम्ही करतो. जेव्हा त्यांच्या कोणाच्या जवळ काही होईल, जवळच्या लोकांना, तेव्हा त्यांना सद्बुद्धी येईल असं मला वाटतं. नक्कीच. परत एकदा तुम्हाला एक सांत्वना म्हणून तर नाही म्हणा, पण एक ऑल द बेस्ट आपण याच्यासाठी म्हणतो की कारण की हा रोडमॅप तुम्हाला माहिती आहे, एक बिझनेसमॅन किती जिद्दीने आपला बिझनेस समोर घेऊन जातो. त्याच चिकाटीने तुम्ही परत आपलं हे निर्माण कराल ही अपेक्षा. बिलकुल बिलकुल. धन्यवाद.